नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याचं चिकन. त्याच्यासाठी आपण कांदे भाजून घेतलेले आहे मस्त असे. त्याच्यानंतर हा थोडा खडा मसाला आहे तो भाजून घ्यायचा थोडा. हे बघा, थोड्या हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर, भाजलेला कांदा, भाजलेला खडा मसाला तो व्यवस्थितपणे दळून घ्यायचा आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये थोडासा बारीक कापलेला कांदा टाकायचा चिकन परतवण्यासाठी. हे बघा, व्यवस्थितपणे कांदा एकदम असा लालसर ब्राऊन असा होऊन द्यायचा मस्त. बघा, असा ब्राऊन. तेल थोडं जास्त प्रमाणात टाकायचं, त्याच्याने भाजी छान लागते. हे बघा असं. त्याच्यानंतर चिकन टाकायचं त्याच्यामध्ये. चिकनही व्यवस्थित एकदम असं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये आणि व्यवस्थितपणे तेलामध्ये परतवून घ्यायचं चिकन पण. अशाने ना भाजी असं बॉयलर चिकन खातोय आपण असं नाही वाटत. गावठी चिकनसारखी भाजी लागते जर ते पीस तेलामध्ये व्यवस्थितपणे परतवू दिले ना, का ती भाजी गावठी चिकनप्रमाणे लागते. एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे भाजी. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असेच काही किचनमधले व्हिडिओ, काही स्टिचिंगचे व्हिडिओ, काही आमचे फॅमिली ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही वाटेल की आपण नवीन व्हिडिओ टाकावे. हे बघा, खूप परतवून घ्यायचं तेलामध्ये मस्त. म्हणजे ते ना अर्ध तर बॉईल झालं पाहिजे एवढं तेलात परतवून घ्यायचं. हे बघा, खूप छान प्रकारे परतवायचं. अशाने मीठसुद्धा प्रत्येक पीसमध्ये मीठ लागतं अशाने. हे बघा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर हे ते पीस व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे. हे बघा, नुसते असेच पीस खायला तरी छान लागतात. हे बघा, आमच्या घरी नेहमीच चिकन असतं, त्याच्यासाठी आम्ही नेहमी वेगळ्या पद्धतीने चिकन बनवत जातो. अजूनही कधी वेगळ्या पद्धतीने चिकन बनवलं तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, स्किप न करता. हे बघा, त्याच्यानंतर काळा मसाला टाकायचा त्याच्यामध्ये. काळा मसाला व्यवस्थित पण तो तेलामध्ये नाही परतवला तरी चालतो, असं वरतून टाकून दिलेलं आणि तेलामध्ये परतवलं तरीही चालतं. हे बघा, व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं. साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं असतं ना, पाणी गरम करून टाकायचं आणि त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं तरी चालतं, काही हरकत नाही तशी पण. हे बघा, व्यवस्थितपणे असं एकदम छान कुक करून घ्यायचं ते. त्याच्यामध्ये लाल मिरची, काश्मीरी मिरची, काळा मसाला असं टाकून व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं सगळं. आणि तुम्ही जर कधी अशा प्रकारे चिकन बनवून बघितलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ते चिकन तुमच्या घरी कसं बनलेलं आहे.
व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं, एकदम फ्राय. मग नंतर आपण पाणी टाकल्यानंतर एक उकळी जरी येऊ दिली तरी चालतं. इथं तिखट थोडं कमी झालं होतं म्हणून त्यांनी परत वरतून मिरची टाकली थोडासा. खूप त्याला मेहनत असते खूप, पण ते लागायलाही खूप छान लागतं. Do you love me, Matthew? I do. Honestly?